आहा, खारीसारख्या अलवार आवरणाच्या या ओल्या नारळाच्या करंज्या केल्यात. ओल्या नारळाची करंजी म्हटलं ना, सारण ओलसर असतं त्यामुळे आवरण लगोलग मऊ पडायची शक्यता असते. हे होऊ नये 8 ते 10 दिवस मस्त खुटखुटीत या ओल्या नारळाच्या करंज्या राहाव्यात यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला साहित्य काय घेतलं बघूया. अशाच खमंग, खुसखुशीत, गोडच गोड रेसिपीसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. महाराष्ट्राची अस्सल चव. या करंजीचं आवरण खारीसारखं हलकं आणि खुसखुशीत होण्यासाठी कणिक कशी मळतो ते अगदी महत्वाचं आहे. तर त्याकरता 1.5 कप मैदा चाळून घ्यायचा. मैदा चाळून घेणं अगदी गरजेचं आहे. मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपला आहे. मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता. बघा, नॉर्मल चाळणीने चाळून घेतला तरी काही हरकत नाही, पण माझ्याकडे हा कप आहे म्हणून मी वापरते. यामध्ये चिमूटभर मीठ आणि 3 चमचे कडकडीत गरम केलेलं तेल. आता कुठलाही पदार्थ त्याचं आवरण कचोरीसारखं खुसखुशीत हवं असेल तर तुपाचं मोहन लावा, पण आपल्याला खारीसारखं अलवार आणि हलका कुरकुरीतपणा त्यामध्ये हवाय म्हणून गरम तेलाचं मोहन. आवरणात चिमूटभर मीठ आणि हे कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन चांगलं मिसळून घ्यायचं. मोहन हे असं आता हे गरम तेलाचं मोहन जितकं तुम्ही या मैद्याला एकसारखं चोळून घ्याल, म्हणजे रवाळ टेक्स्चर येईपर्यंत चोळायचं, तितकं आहे ना आवरण हलकं खारीसारखं खुसखुशीत व्हायला मदत होते. तेल छान लागलं गेलंय मैद्याला. बघा, एकदम रवाळ झालाय मैदा. आता गरम तेलाचं मोहन असलं ना की कायम यामध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा कणिक मळताना किंवा ते पीठ मळताना. यामुळे काय होतं, आवरण एकसारखं होतं. नाहीतर मग गरम गार असं झालं तर थोडे छोटे छोटे छिद्र येतात किंवा ते पांढरे असे डॉट यायला सुरुवात होते करंजी तळताना. ते टाळण्याकरता कायम जिथे गरम तूप असेल, तेल असेल, कोमट किंवा हलक्या गरम पाण्याचा वापर करायचा कणिक मळताना. आता हे कोमट पाणी मी घालते. अर्धा कपला अगदी 1 चमचा कमी कोमट पाणी लागतं. इतकं अचूक प्रमाण आहे. त्यामुळे अगदी डोळे झाकून तुम्ही हे फॉलो करू शकता. आता हे कणिक मळताना हलकीशी आहे ना घट्टच करा. खूप घट्ट नाही, कारण करंजी वळली गेली पण पाहिजे. पण खूप सैल नको, नाहीतर मग थोडा वेळापुरती ती खुसखुशीत राहील आणि मग काय होईल, आवरण मऊ पडायला सुरुवात होईल. चला, हे बघा, ही कणिक छान तयार आहे आणि तुम्ही बघाल हे ना एकदम घट्ट आहे, पण खूप अशी कडक नाहीये. लवचिक झालाय गोळा. इतपत आपल्याला हे करून घ्यायचं. आता यावर थोडंसं तेल स्प्रे करू. आपलीच आहे तेलाची फुसफुस बाटली. मधुराज रेसिपी club.com वर खरेदी करू शकता. कणिक कोरडी नाही पडणार म्हणून थोडं तेल. झाकण ठेवायचं आणि किमान अर्धा तास मुरण्याकरता ठेवूयात. सारण करूयात. तर चमचाभर साजूक तूप आणि तुपावर अगदी ऑप्शनल आहे म्हणून मी साहित्यात दाखवलं नाही, थोडासा सुकामेवा. नाही घातला तरी काही हरकत नाही. फक्त आवरण खायला खूप छान असं मस्त मस्त सुकामेवा दाताखाली आला ना की छान लागतं, म्हणून मी घालते. चला, सुकामेवा हलका भाजत आला. आता यामध्ये ओल्या नारळाचा खाव, हा थोडासा परतून घ्यायचा तुपावर. आता हे ओला नारळ किमान 5 मिनिटं तरी परतून घ्यायचं. याचं कारण तुम्हाला सांगते. नारळातला हलकासा ओलसरपणा कमी होतो आणि जेव्हा आपण करंजी तळतो किंवा तळून झालेली करंजी त्या सारणाला आहे ना मग पाणी सुटत नाही. तेवढा करता नारळ हलकासा, रंग वगैरे बदलायचे नाही, अगदी 5 मिनिटाकरता परतून घ्यायचं. खोबरं बघा हलकंसं परतून आलंय. आता यामध्ये घालूयात साखर. 1 कप साखर घेतली. मिसळायची. साखर घातली की हे बघा, हे ओलसर होतं आणि या मिश्रणाला हलकंसं पाणी सुटायला देखील सुरुवात होते. आता हे मिश्रण साखर विरघळेपर्यंत परतत राहायचं. 5 मिनिटं झाले आणि साखर विरघळली. बघा, साखर विरघळली की हे मिश्रण असं ओलसर होतं. बघा, हे असं ओलसर ठेवायचं नाही, हलकंसं आणखी एक 3-4 मिनिटं शिजवून घ्यायचं.
आणि 3-4 मिनिटं शिजवा. ओव्हरकुक नका करू, नाहीतर हे मिश्रण खूप सुकं सुकं होतं. त्यामुळे 3-4 मिनिटं अगदीच पुरेसे आहे. साखर विरघळल्यानंतर 5 मिनिटं शिजवून घेतलं आणि हे बघा मिश्रण हलकं हलकं सुकं व्हायला सुरुवात झाली. ते यापुढे हे नाही शिजवायचं, नाहीतर खूप कडक होऊन जाईल. आता गॅस बंद करते आणि बंद गॅसमध्येच यामध्ये मिल्क पावडर घालते. मिसळूयात. मिल्क पावडर छानपैकी मिसळून झाली की वेलदोड्याची पूड हे देखील मिसळूयात. मिल्क पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे बघा. नाही घातली तरी काही हरकत नाही. आहे तसंही छान लागतं. किंवा मग 2-3 चमचे खवा घातला किंवा पेढा असेल घरात तो चुरून घातला तरी चालेल. आता हे सारणाचं मिश्रण पूर्ण थंड करायचं. गरम गरम कधीच भरून करंजी करायची नाही. इथे जवळपास 30 मिनिटं झाले. कणिक मुरण्याकरता ठेवली होती. हे बघा परफेक्ट झाली आहे. अजिबात सैल नाही पडली, पण खूप कडकडीत पण घट्ट नाही केलेली. हा असा उंडा आपल्याला तयार करायचा आहे. आता यामधून 2 उंडे काढून घेऊयात आणि याची आहे ना पातळ एक मोठी पोळी लाटून घ्यायची. हे बघा पीठ चांगलं मळलं गेलं असेल ना तर अजिबात तेल तूप काही लावायची गरज नाही पडत. हे लाटत असताना सरसर सरसर लाटलं जातं. अजिबात चिकटत नाहीये बघा पोळपाटला. आणि पातळच लाटायची, घट्ट नका करू एकदम. मैदा आहे, जितका लाटाल तितका तो आकसत जातो. पोळपाट लहान पडत होता म्हणून हे असं मोठ्या पाटावरच लाटतेय. आणि हे बघा छान असं पातळ आणि मोठी पोळी लाटून झाली बघा. एकदम पातळ आहे. माझा हात पण तुम्हाला यामध्ये दिसत असेल. अशी छान ट्रान्सपरंट पोळी लाटून घ्यायची. आता ग्लास घ्यायचा आणि याच्या एकसारख्या पुऱ्या पाडून घ्यायच्या. तर हे काढूयात. या पुऱ्या तयार आहेत. चला इथे सगळ्या पुऱ्या लाटून तयार आहेत, एकसारख्या झाल्यात. आता भरण्यापूर्वी पण मी अशी एकसारखी करते. याची कड आहे ना याला असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे मग ती सुटणार नाही आणि सील व्यवस्थित होईल. आणि याच्या मधोमध हे जे सारण आपण तयार केले हे सारण घालूयात. आता हे गुळाचं सारण करून तुम्ही करंजी केली तरी काही हरकत नाही. आपण इथे साखरेचं केलं. आता हे करंजी बंद करून घ्यायची. पाणी लावल्यामुळे हे बघा छान बंद होते आणि सारणही मस्त दाबून भरले आपण. आता ही व्यवस्थित सील करायची, नाहीतर तळत असताना आहे ना ही सुटते आणि मग सारण बाहेर येतं. म्हणून पाणी लावणं अगदी गरजेचं आहे. आणि ही स्टेप झाली की पुढची स्टेप, करंजी उकळू नये किंवा तिला डिझाईन खूप छान दिसावं म्हणून मी काय करते, एकतर फिरकीने करू शकता कट, किंवा मला हे ना अमेरिकेत असल्यापासून मी हे करते कारण तिथे फिरकी नसायची, मग त्याला पर्याय म्हणून मी असा काटा चमचा वापरायला सुरुवात केलेली. ही अशी झालरची करंजी मला खूप आवडते, दिसायला छान दिसते. आता ही बाजूला ठेवूयात. याच प्रकारे सगळ्या करंज्या भरून घेते. करंज्या इथे भरून ठेवल्यात. सगळ्या तर नाही झालं, जितकं झालं तितकं दाखवते. पण आता तळून घेऊयात. तळताना खूप महत्त्वाची टीप, तेल गरम करायचं पण खूप कडकडीत गरम नाही करायचं. गॅस मंद आचेवर करायचा आणि मग करंजी सोडायची. खूप गरम तेलामध्ये करंजी सोडली तर त्यावर बुडबुडे यायला सुरुवात होते. हे बघा अगदीच हलकं गरम तेल आहे, म्हणजे करंजी सोडली आणि बुडबुड बुडबुड झाली असं नाही होते.
आता 5 करंज्या टाकल्यात. काहीही करायचं नाही आता. असंच याला स्वतःला फुलू दे. बघा, थोडा वेळ गेला की या तेलावर तरंगायला सुरुवात होते. आणि अगदी मंद आचेवरच करतीये बघा. करंजी आहे ना अशी बदामी रंगावर खरपूस तळून घ्यायची. एक बाजू किमान 2 मिनिटं तरी त्याला द्या, छान असा खरपूस बदामी रंग येईपर्यंत तळण्याकरता. खालच्या बाजूने करंजी मस्त अशी बदामी व्हायला सुरुवात झाली. आता ही उलटवायची बघा, हलकासा बदामी रंग आला. वाह! कधी-कधी आहे ना, या अशा अडून बसतात. मग थोडंसं असं वेळ दाबून ठेवायचं. त्यांना सेटल होऊ द्यायचं, मन नाही उलटत. हे असं. करंजी दोनही बाजूने खुसखुशीत तळून झाली. आता या ज्या माझ्या बास्केटमध्ये काढते, मल्टीपर्पज बास्केट आहे. madhurasrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. मस्त खरपूस तळल्या गेल्यात बघा करंज्या. आता या तेलातून काढूयात. तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि अशी जाळीवर ठेवूया. वाह! मस्त बघा. यामुळे काय होतं, गरम हवा बघा अशी खालीवर निघून जाते. हा खालचा ट्रे येत नाही बास्केट सोबत. हा माझा घरी वापरायचा ट्रे आहे. फक्त तेल निथळलं जातं म्हणून ठेवलंय. पण बघा काय सुरेख खुटखुटीत तळल्या गेल्यात करंज्या. वाह! करंजीचं आवरण बघा एकसारखं झालंय. इकडनं फुगा, तिकडनं फुगा असं अजिबात झालं नाहीये. टवके उडाले नाहीयेत. अगदी खारीसारखं हलकं खुसखुशीत होतं. आता सगळ्या करंज्या अशाच तळून घेऊयात. तेलाला ताव आलाय असं वाटलं असेल तर पुढची करंजी सोडताना आहे ना, गॅस बंद करा. मी गॅस बंद करते कायम. बघा, बंद गॅसमध्येच सोडल्यात. आता हे करंजी तयार आहे. पूर्ण थंड झाली की झिपलॉक बॅगेत भरा आणि मग डब्यामध्ये घाला. म्हणजे ते अजिबात मऊ पडत नाही. डायरेक्ट डब्यात नका घालू. बाहेरच्या हवेचे संपर्क येतो, थोडी थोडी हवा घुसते की नाही. झिपलॉक बॅगेत टाका आणि ती बॅग डब्यामध्ये भरा. म्हणजे आहे तशा खुटखुटीत राहतात, याची खात्री मी तुम्हाला देते. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.